नमस्कार. 16 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज पवनपुत्र श्री हनुमान जन्मोत्सव, तेव्हा सर्व प्रेक्षकांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये समर कॅम्प 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशस्वीतेसाठी तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सनशाईन समर कॅम्प 2022 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या समर कॅम्पमध्ये निसर्गाच्या विविध उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी विशेष अशा कलाकृती समाविष्ट केल्या आहेत, जसे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम, विविध हस्तकला तसेच चित्रकला, नृत्य व गायन तसेच विविध क्रियाकलापांसहित मजेशीर खेळ, भाज्या आणि फळांची मेजवानी व विविध मजेशीर स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंददायी व रमणीय सहल व असे बरेच काही फक्त एकाच सनशाईन समर कॅम्पमध्ये. तसेच समर कॅम्प सोबतच इयत्ता नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची 2022-23 या वर्षाची देखील ॲडमिशन सुरू. तर त्वरा करा आणि समर कॅम्पच्या नोंदणीसोबतच शाळेमधील आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क 8329346403 आणि 9970232687. धन्यवाद. यावल शहरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात. पूजा आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण. सांगवी बुद्रुक येथील तरुणांचे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त आदिवासी पाड्यावर अन्नदान. आळगाव येथे देखील हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा. यावलला 110 वर्षाची परंपरा असलेला श्री बालाजी महाराज रथोत्सव भक्त भाविकांच्या सहभागाने सुरू. पहाटे होणार समारोप. चैत्र 14 निमित्ताने श्री क्षेत्र मनुदेवी येथे यात्रोत्सव उत्साहात संपन्न. सांगवी खुर्द येथे मागील गुन्ह्याच्या बद्दल टोचून बोलल्याच्या कारणावरून 2 गटात दंगल, 18 जणांविरुद्ध गुन्हा. यावल आगारातून बस सेवा सुरू. 120 कर्मचारी कामावर परतले. बामनोद येथे आई एकवेरा देवीची यात्रा संपन्न. 12 गाड्या उत्साहात ओढल्या. चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या निवासस्थानी कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट. साकडी येथील 10 वर्षीय जाहिद खान वसीम खान याने ठेवला रमजान महिन्याचा पवित्र रोजा. किनगाव येथील तोहिद छोटू पटेल व समरीन सलमान पटेल यांनी धरला रमजान महिन्याचा रोजा. तर साकडी येथील 6 वर्षीय शेख बिलाल शेख अल्ताफ यांनी देखील धरला रमजान महिन्याचा रोजा. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. शहरातील मोठा मारुती मंदिरात पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये श्री हनुमान मूर्तीचे पूजन आणि आरती अतुल प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. तर गदा पूजनाचा मान अजय नेवे यांना देण्यात आला. संपूर्ण धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडल्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मंदिरात भक्त भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाकरिता शरद शिंदे, जितेंद्र कोलते, सचिन मिस्त्री, नितीन मिस्त्री, शिवदास देशमुख, पप्पू देशमुख, प्रशांत देशमुख आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. त्याचप्रमाणे मेन रोडावरील चावडीजवळील लहान मारुती मंदिरात पहाटे 5 वाजेला कीर्तनाचं आयोजन करीत श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यात पहाटच्या आरतीचा मान सागर राजेंद्र सोनार याला देण्यात आला होता. आरतीनंतर सकाळपासूनच मंदिरात दर्शनाकरिता भक्त भाविकांची ये जा सुरू होती. तर 11 वाजता महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रमाकरिता गोपाळ चौधरी, सुपळू काशीनाथ बारी, प्रदीप वाणी, सुरेश घोडके, योगेश वाणी, सागर सोनवणे, सिद्धेश खारे, पांडुरंग माळी, दिनेश चौधरी, संतोष कवडीवाले, दौलत बारी, बाळासाहेब कवडीवाले, चंद्रकांत पाटील, दिनेश गढे, प्रदीप पाटील, हर्षल पाटील आदींनी परिश्रम घेतले.
शहरातील सुंदर नगरीतील मंदिरात देखील श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथे पहाटे आरती पूजा पार पडली. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आला. कार्यक्रमासाठी विक्की गोपाल घारू, जीवन माळी, हितेश माळी, संजय बारी, भैया माळी, भागवत कोळीसह वैष्णोदेवी दुर्गोत्सव मंडळ सुंदरनगरी यांनी परिश्रम घेतले. चालू आहे. व्हिडिओ केली का तू? मी दर्शन घेतलं. येथील पंचायत समितीच्या आवारामध्ये देखील श्री हनुमान मंदिरात जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे विनोद बारशे उर्फ बंबई यांच्या हस्ते आरती करण्यात आली व 11 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, सुरेश पाटील, विनोद बारसे उर्फ बंबई, मयूर घारू, विक्की जयदे, दिनेश घारू, अमर चांगरे तर भंडाऱ्यासाठी स्वयंपाकाचं कार्य साई कॅटर्सचे महेश महाजन, चंदू बळगुजर यांनी कामकाज पाहिले. इकडे पाहा सर. कारागीरचं बी नाव टाक जनतेच्या. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत
2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सांगवी बुद्रुक येथील तरुणांनी एकत्र येत पदरमोड करीत 70 किलोची खिचडी तयार केली आणि प्रसाद म्हणून सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी पाळा, काळाडोह वस्ती आणि डोंगरदे आदिवासी वस्तीवर अन्नदान केले. हा उपक्रम सांगवी बुद्रुक येथील चेतन पाटील, मंगेश जोशी, धवल चौधरी, वसंत वायकोडे यांनी राबवला. तेव्हा तरुणांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकू जाने आगे आळगाव येथे देखील मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव बाल, गोपाल आणि तरुणांनी एकत्र येऊन साजरा केला. समाधान पाटील यांच्या हस्ते पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मनोदेवी संस्थेचे सदस्य नितीन भास्कर पाटील, माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी नामदेव कोळी, संजय कोळी, वासुदेव बाबूराव पाटील, मनोज भगवान पाटील, गोकुळ पितांबर पाटील, योगेश सुरेश पाटील, पवन पाटील, कुणाल पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन कोळीवाड्यातील तरुणांनी केले होते व हनुमान चालिसा पठण करून आरती करून नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला.
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरात 110 वर्षाची परंपरा असलेला श्री बालाजी महाराज रथोत्सव शनिवारी सायंकाळी श्री महर्षी व्यास मंदिरच्या पायथ्यालगतच्या नदीच्या पात्रातून सुरू झाला. बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरिकांनी रथ ओढण्यास सुरुवात केली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षापासून रद्द करण्यात आलेला रथोत्सव यंदा परवानगी मिळाल्याने भक्त भाविकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तेव्हा आज शनिवारी सायंकाळी निघालेला हा रथोत्सव संपूर्ण रात्रभर शहरातून मार्गक्रमण करीत रविवारी पहाटे त्याचा समारोप होणार आहे. तर दरम्यान या रथोत्सवाच्या निमित्ताने खंडोबाची यात्रा देखील होती. तर यात्रोत्सव निमित्त चोपळा रस्त्यावरून 12 गाड्या देखील मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या. 2 वर्षाच्या कोरोना संकट नंतर शहरात शनिवारी सायंकाळी श्री बालाजी महाराजाच्या जयघोषात श्री बालाजी महाराजांचा रथ ओढायला सुरुवात झाली. सायंकाळी महाराणा प्रताप नगराजवळ रथ येताच त्या ठिकाणी खंडोबाची यात्रा देखील उत्साहात भरली होती. तर या यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या. भक्त भाविकांच्या सहभागामध्ये बडगुजर गल्लीतील भगत गजानन काशीनाथ बडगुजर यांनी उत्साहात 12 गाड्या ओढल्या. मोठ्या उत्साहात यावल शहरात श्री खंडोबा महाराजांच्या 12 गाड्या आणि आता बालाजी महाराजांचा रथोत्सव सुरू झाला आहे.
श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी मंदिरात मोठ्या उत्साहात चैत्र चौदस यात्रोत्सव साजरा करण्यात आला. चैत्र चौदस निमित्त देवीच्या मंदिरावर आळगाव येथील विश्वजित सुरेश पाटील यांच्याकडून दरवर्षी ध्वज चढून प्रसादाचे आयोजन केले जाते. यंदा देखील मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यंदाच्या वर्षी पूजेचा मान दीपक रमेशचंद्र पाटील, गणेश अशोक पाटील, विजय अशोक पाटील यांना देण्यात आला होता. पूजा अर्चा करून देवीच्या मंदिरावर रात्री 9 वाजता ध्वज चढवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी. चौधरी यांची उपस्थिती होती. मंदिरावर संपूर्ण यात्रोत्सवकरिता मनोदेवी मंदिराचे व्यवस्थापक आर.के. पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील, दगडू महाराज यांनी परिश्रम घेतले. कस्तूरी तिलकमललाटदेवक्षास्त्रमस्तमना सांग्रे नवमुक्त्यङ्गरधरे वेणुकरे गङ्गडं पानिग्र प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नित्यङ्ग्रेतं देवक्तिञ्जरविस्मितं योरं देहि वरत्रं जराङ्गरे अम्बे अम्बिकें बालिके नमः नयतीर्चन सरस्वती स्वाहा सोद्रिकां गाम्बिलवाचने महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी त्रिगुणात्मिकायै जगदंबिकायै नमो नमः. पाणी घ्या. अद्यपूर्वक एवं गुण विशेषण विष्टाया शून्यतो म्हणतो मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मम सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य मनस्वित कामना सिद्ध्यर्थं चिरकाल संरक्षणार्थ राज्यद्वारे कृषिकर्मे व्यवहारे सर्वत्र यश विजय लाभादि प्राप्त्यर्थं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती मनुमाता देवता प्रत्यर्थ गणपती वरुण देवता पूजन अहम करीत सोडून दे. लक्ष लावा. श्रीखंडम चंदन यंदाड्यमिदेवणदृष्ट हरिद्रापितवर्ण अक्षन्निंद हे जव प्रियमदिवयन्नृते हरि स्वस्ति इन्द्रो स्रवान् स्वस्ति देवाय वो ब्राह्मण हिताय त्रिगदश्वावृता कृष्णमात्रः स्वं जावाणो विदधे को जगमयाः अग्निजुवामनवासुरजक्षसो विश्वेनो देवावसामन्यः भद्रं देवे स्त्रियां देवा भद्रं वशेमक्षेरप्राः स्थिरैरङ्गे स्तुष्ट्वाणं स्वस्तुनो देवयो शतमिन्नो शतोदेवाय प्राणचक्रोदरसन्तानो नाम पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्य रीरिहतायुर्गन्धो पृथिवी शान्तिरावः शान्तिः रोकदया शान्ति वनस्पतयः शान्तिः विश्वे देवाः शान्तिः ब्रह्म शान्ति यतो यथा दीपक खाली सोडतो तोच कारण आरती करायला चढलो तालुक्यातील सांगवी खुर्द येथे मागील गुन्ह्याच्या बद्दल टोचून बोलल्याच्या कारणावरून 2 गटामध्ये दंगल उफाळली. यात परस्परांविरुद्ध 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. यात 5 जण जखमी झाले आहेत. सांगवी खुर्द तालुका यावल येथील सुनील रामदास कोडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री त्यांचा लहान मुलगा लखन कोडी हा मुंजोबाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी गावात गेला होता. त्याचवेळी रस्त्यात शुभम प्रमोद धनगर, निलेश संजय धनगर, संदीप संजय धनगर, गणेश मधुकर धनगर यांनी मागील एका गुन्ह्याबद्दल आमचे लोक
जेलमधून सुटून आले, तुमच्याकडून काहीच झाले नाही असे टोचून सांगितले. याचा जाब विचारल्यावर या चौघांनी आणि पुन्हा संजय वसंत धनगर, कैलास वसंत धनगर, प्रमोद वसंत धनगर व बबलू कैलास धनगर अशा 8 जणांनी त्यांना जबर मारहाण केली. जखमी अवस्थेतील लखन कोळी याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तेव्हा 8 जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सूर्यवंशी करीत आहे. तर दुसऱ्या गटाकडून संजय वसंत धनगर राहणार सांगवी खुर्द यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील कारणावरून झालेल्या हाणामारीत लखन कोळी, सुनील कोळी, सागर कोळी, चंद्रकांत कोळी, दिलीप कोळी, ताराचंद कोळी, भागवत कोळी, रवींद्र पोपट कोळी, विकास गणेश पाटील व महेंद्र भगवान कोळी अशा 10 जणांनी फिर्यादीसह प्रमोद धनगर, कैलास धनगर यांना मारहाण करीत जखमी केले म्हणून दंगलीसह विविध कलमान्वये या सर्व 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेले ST कर्मचारी कामावर परतल्याने यावल ST आगारातील बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. एकूण 240 कर्मचाऱ्यांपैकी 120 कर्मचारी शनिवारी कामावर हजर झाले, तर उर्वरित कर्मचारी सोमवारपर्यंत परतणे अपेक्षित आहे. तेव्हा सोमवारपासून आगार पूर्वपदावर येत सर्व बस फेऱ्या सुरू होतील असे आगार व्यवस्थापकांनी सांगितले. दिनांक 7 नोव्हेंबर 2021 पासून राज्य परिवहन मंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी ST आगार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपात यावल आगारातील सर्व कर्मचारी सहभागी होत बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान संपात अनेक चढउतार आले आणि बससेवा संपूर्ण राज्यात ठप्प झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता कर्मचारी हळूहळू कामावर परतत आहे. शनिवारी यावल आगारात 60 चालक, 60 वाहक असे 120 कर्मचारी हजर झाले आणि त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ST बस सेवा सुरू करण्यात आली. तर सोमवारपर्यंत उर्वरित 120 चालक आणि 120 वाहक असे सर्व 240 कर्मचारी कामावर परतणे अपेक्षित आहे. सर्व कर्मचारी हजर झाल्यावर सोमवारनंतर पूर्ण क्षमतेने यावल आगार पुनश्च सुरू होईल व 100% बस फेऱ्या सुरू केल्या जातील असे आगार व्यवस्थापक GP जंजाळ यांनी सांगितले. तर बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. तेव्हा प्रवाशांनी देखील बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक GP जंजाळ यांनी केले आहे. तालुक्यातील बामनोद येथे ग्रामदैवत आई एकवेरा देवीची यात्रा शुक्रवारी संपन्न झाली. या यात्रेत सायंकाळी मोठ्या उत्साहात 12 गाड्या देखील ओढण्यात आल्या. भक्त भाविकांच्या सहभागामध्ये भगत तुळशीराम सोनवणे, गोपीचंद सोनवणे, नितीन सोनवणे यांनी 12 गाड्या मोठ्या उत्साहात ओढल्या आणि गावात ग्रामदैवत आई एकविराचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील होते. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, डोणगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतचे सदस्य सूर्यभान पाटीलसह आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील साकडी येथील 10 वर्षीय जाहिद खान वसीम खान या बालकाने पवित्र रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केला. उन्हाची वाढलेली तीव्रता यात अन्न पाणीविना 14 तासाचा रोजा त्याने पूर्ण केला. जाहिद खान वसीम खान हा साकडी येथील केळीचे व्यापारी असलम खान अय्यूब खान यांचा पुतण्या, तर वसीम खान अय्यूब खान यांचा तो मुलगा आहे. तेव्हा त्याने पवित्र रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केल्याबद्दल गावातून त्याचं कौतुक होत आहे. तालुक्यातील किनगाव येथील छोटू अब्बास पटेल यांचा मुलगा तोहिद छोटू पटेल वय 10 वर्ष याने आणि गावातीलच सलमान पटेल यांची मुलगी समरीन सलमान पटेल वय 5 वर्ष या बालिकेने पवित्र रमजानचे 4 रोजे पूर्ण केले. उन्हाची वाढलेली तीव्रता यातच अन्न पाणीविना दिवसभर धर्मग्रंथ पठण करून कठीण परिस्थितीत या दोघं बालकांनी आपला रोजा पूर्ण केला. तेव्हा गावात या दोघं बालकांनी रोजा पूर्ण केला म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तालुक्यातील साकडी येथील 6 वर्षीय शेख बिलाल शेख अल्ताफ याने देखील पवित्र रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केला. सध्या मोठे दिवस असून 14 तासांचा हा रोजा आहे. यात उन्हाची तीव्रता वाढली असताना अन्न पाणीविना संपूर्ण दिवस काढावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये शेख बिलाल शेख अल्ताफ याने पवित्र रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केला असून त्याने पवित्र रमजान महिन्याचा रोजा पूर्ण केला म्हणून गावातून त्याचं कौतुक होत आहे. शेख बिलाल शेख अल्ताफ हा साकडी येथील शेख अल्ताफ शेख गुलाम यांचा मुलगा असून शेख गुलाम शेख सुपडू मिस्त्री यांचा तो नातू आहे. तेव्हा त्याचं गावात सध्या कौतुक होत आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.